नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण व्याकरण या विभागातील काळ हे जे चौथे प्रकरण आहे, या चौथ्या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत। विद्यार्थ्यांनो, तुम्हाला तर माहीतच आहे, काळ तीन आहेत: वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ। त्याचे पुन्हा काही उपप्रकार देखील आपल्याला असलेले पाहायला मिळतात। आपल्याला हे जे तीन काळ आहेत, या तीन काळाचा अभ्यास या ठिकाणी करावयाचा आहे। एखादं वाक्य आपण पाहिलं, त्या वाक्यामध्ये वेगवेगळी क्रिया असलेली आपल्याला पाहायला मिळते। म्हणजे वाक्यामध्ये जे काही क्रियापद असतं, त्या क्रियापदावरून त्या क्रियेचा बोध होत असतो। म्हणजे कोणती क्रिया घडत आहे, कोणत्या काळामध्ये ती क्रिया घडत आहे, तसेच ही जी क्रिया आहे ती कोणत्या वेळी घडत आहे याचा देखील जो बोध होत असतो, त्याला काळ असे म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो, तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा जो बोध होतो, त्याला काळ असे म्हणतात। काळाचे मुख्य तीन प्रकार आहेत: वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ। क्रियापदाचं जे काही रूप आहे, त्या क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आत्ता घडते असे जेव्हा आपल्यास समजते, तेव्हा तो वर्तमान काळ असलेला पाहायला मिळतो। उदाहरणार्थ, मी अभ्यास करतो, म्हणजे ती वर्तमान काळामध्ये ही क्रिया घडत आहे, तो अभ्यास करत आहे, मी अभ्यास करतो, असं हे वाक्य आहे। नंतर बघा, दुसरं वाक्य आपण बघूयात: मी अभ्यास केला। आता केला म्हणजे करून झालेला आहे, त्याचा साहजिकच ती क्रिया भूतकाळामध्ये घडलेली आहे। क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडली आहे असे जेव्हा आपल्यास कळते, समजते, त्यावेळेस तो काळ किंवा त्या वाक्यामध्ये आलेला काळ हा भूतकाळ असलेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडेल असे जेव्हा कळते, तेव्हा तो भविष्यकाळ विद्यार्थी मित्रांनो असलेला पाहायला मिळतो। उदाहरणार्थ, मी अभ्यास करीन, करणार आहे तो, मी अभ्यास करीन असं म्हणतोय तो। म्हणजे अशा पद्धतीने ही तीन वाक्य आपण पाहिली। मी अभ्यास करतो, करत आहे म्हणजे वर्तमान काळ आहे, मी अभ्यास केला म्हणजे भूतकाळ आहे, आणि मी अभ्यास करीन भविष्यकाळ या ठिकाणी असलेला आपल्याला पाहायला मिळतो। या ठिकाणी बघा, पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला काही वाक्य दिलेले आहेत, त्या ठिकाणी लिहिलेलं आहे: खालील कृती सोडवा व काळाचे नाव लिहा, कंसातील क्रियापदाचे योग्य रूप या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे। मी यावर्षी काश्मीर सहलीला डॅश डॅश आणि कंसामध्ये जाणे दिलेलं आहे। क्रियापदाचे रूप आपल्याला वापरायचं आहे: मी यावर्षी काश्मीर सहलीला जाईल, म्हणजे तो जाणार आहे। अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो। काल झालेल्या निबंध स्पर्धेत मी उत्तम निबंध लिहिणे, या ठिकाणी लिहिणे हे क्रियापदाचे रूप आलेलं आहे। निबंध लिहिला असं देखील आपण भूतकाळामधलं वाक्य तयार करू शकतो। काल झालेल्या निबंध स्पर्धेत मी उत्तम निबंध लिहिला, अशा पद्धतीचं हे दुसरं वाक्य आहे। तिसरं बघा, हे बघ आनंद, उद्या तू सहलीला डॅश डॅश असल्यामुळे लवकर जाणे आणि उठणे, सहलीला जाणार असल्यामुळे लवकर उठ, अशा पद्धतीचं हे वाक्य आहे। परवा सुरेशने सुरेल गीत गायले, भूतकाळातील हे वाक्य या ठिकाणी आपल्याला होत असलेलं पाहायला मिळते। नंतर बघा, पाचवं वाक्य: काल बाळूने बागेतील आंबे शेजाऱ्यांना दिले, या ठिकाणी देणे हे जे क्रियापदाचं रूप आहे, ते रूप या ठिकाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळते।
या ठिकाणी बघा 6वं वाक्य, वकिलाने आरोपीला आपली बाजू मांडू डॅश डॅश देणे. का वकिलाने आरोपीला आपली बाजू मांडू दिली अशा पद्धतीचं वाक्य या ठिकाणी आपल्याला तयार करता येणार आहे. नंतर भविष्यात मी कधीतरी विमानातून प्रवास डॅश डॅश करणे हे क्रियापदाचं रूप आहे करेन. म्हणजे या ठिकाणी भविष्यकाळातील वाक्य आहे. हसणे हा मनुष्य स्वभाव असणे, हसणे हा मनुष्याचा स्वभाव आहे असं देखील वाक्य या ठिकाणी आपल्याला करता येणार आहे. काल रात्री सारखा विजांचा गडगडाट डॅश डॅश होणे होता, म्हणजे भूतकाळातील वाक्य या ठिकाणी तयार होत आहे. काल रात्री होता. उद्या मी ही मालिका पुन्हा डॅश डॅश बघणे, उद्या मी ही मालिका पुन्हा बघेन. म्हणजे भविष्यकाळातील या ठिकाणी वाक्य हे होत असलेलं आपल्याला लक्षात येत आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल ही जी वेगवेगळी वाक्य आहेत अशी कितीतरी वाक्य आपण मराठी भाषेमध्ये वापरत असतो. सहजासहजी आपण ही वाक्य तयार करत असतो. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ या काळाचा उपयोग आपल्या मराठी भाषेतील वाक्यामध्ये होत असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. वेगवेगळे क्रियापदे आपण वापरत असतो आणि या क्रियापदावरून ज्या क्रियेचा बोध होत असतो म्हणजे ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे हे आपल्याला समजत असतं. त्यावरून त्या वाक्याचा काळ हा ओळखला जातो. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ अशा पद्धतीचे हे 3 काळ आहेत. त्याचे पुन्हा काही उपप्रकार या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. बघा, तुम्हाला पण स्क्रीनवरती दिसत आहेत. किंवा पाठ्यपुस्तक जर तुमच्याकडे असेल तर त्या ठिकाणी पाठ्यपुस्तकामध्ये देखील तुम्हाला या ठिकाणी पाठ्यपुस्तकामध्ये देखील तुम्हाला हे उपप्रकार दिसत असणार आहेत. या ठिकाणी वर्तमान काळ बघा, वर्तमान काळाचे सामान्य वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ, चालू पूर्ण काळ अशा पद्धतीचे हे प्रकार या ठिकाणी पडत असलेले आपल्याला दिसतात. नंतर भूतकाळ, भूतकाळाचे पण सामान्य भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ, पूर्ण भूतकाळ, चालू पूर्ण त्यालाच रीतिकाळ असं देखील म्हटलेलं आहे. आणि चौथा आहे भविष्यकाळ, सामान्य भविष्यकाळ, अपूर्ण भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ आणि चालू पूर्ण त्यालाच रीतिकाळ असं देखील म्हटलेलं आहे. हे काळाचे वेगवेगळे उपप्रकार त्यालाच आपण पोटप्रकार असं देखील म्हटलेलं आहे. ह्या उपप्रकाराविषयी देखील आपल्याला माहिती या ठिकाणी पाहिजे आहे. खालील त्यांनी सांगितलेलं आहे बघा, खालील वाक्य लक्षपूर्वक वाचा. समीर पुस्तक वाचत असतो, समीर पुस्तक वाचत असे, समीर पुस्तक वाचत जाईल, विद्यार्थी सतत अभ्यास करत असतात. अशी ही 3 वाक्य आहेत. यातून आपल्याला काळाचा बोध होत असलेला पाहायला मिळतो. पहिलं जे वाक्य आहे समीर पुस्तक वाचत असतो, वर्तमान काळातील वाक्य असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. नंतर समीर पुस्तक वाचत असे हे भूतकाळातील वाक्य आहे. समीर पुस्तक वाचत जाईल म्हणजे भविष्यकाळामध्ये तो वाचत जाईल अशा पद्धतीने, अजून त्याचं पूर्ण व्हायचं आहे वाचून, त्यामुळे वाचत जाईल अशा पद्धतीचं हे वाक्य असलेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. विद्यार्थी सतत अभ्यास करत असतात, विद्यार्थ्यांची क्रिया घडत आहे, क्रिया चालू आहे, त्यामुळे तो रीतिकाळ या ठिकाणी आपल्याला असलेला पाहायला मिळतो. अशा पद्धतीची ही 3 वाक्य आहेत. आता रीतिकाळ म्हणजे काय, रीतिकाळाची काही वैशिष्ट्ये देखील या ठिकाणी दिलेली आहेत. बघा, त्यांनी काय सांगितलेलं आहे, संयुक्त क्रियापदाचा वापर सामान्यपणे रीतिकाळामध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे क्रियापद येत असताना ते संयुक्त क्रियापद येत असतं. संयुक्त क्रियापदाचा वापर या ठिकाणी रीतिकाळामध्ये केलेला पाहावयास मिळतो. नंतर संयुक्त क्रियापदावरून क्रियेचे सतत चालणारे रूप समजते, क्रियेची पुनरावृत्ती दिसते. संयुक्त क्रियापद जे वाक्यामध्ये आलेलं असतं त्या क्रियापदावरून क्रियेचे सतत चालणारे रूप समजत असते, क्रियेची पुनरावृत्ती होत असलेली आपल्याला या ठिकाणी दिसते.
नंतर काय दिलंय बघा, रीतिकाळाचं वैशिष्ट्य, क्रियापदाच्या रूपावरून सतत चालणारी क्रिया कोणत्या काळात चालली आहे हे कळते. म्हणजे रीतिकाळ जो आहे तो रीती वर्तमान काळ आहे, रीती भूतकाळ आहे, रीती भविष्यकाळ आहे. मग ही क्रिया कोणत्या काळामध्ये घडते ते पण आपल्याला या क्रियापदाच्या रूपावरून दिसत असलेलं आपल्याला पाहायला मिळते. कधी धातूला प्रत्यय लावून क्रियापद तयार होते, उदाहरणार्थ खात, बोलत, करत इत्यादी. म्हणजे धातू जे आहेत, मूळ धातू, या धातूला प्रत्यय लागून देखील क्रियापद तयार होत असलेलं आपल्याला पाहायला मिळते. खापासून खात असा शब्द या ठिकाणी तयार होत असतो, किंवा आपण मराठी भाषेमध्ये असे कितीतरी शब्द वापरत असतो. बोलपासून बोलणे, बोलत, करपासून करणे, करत अशा पद्धतीचे मूळ धातूला प्रत्यय लागून शब्द हे मराठी भाषेमध्ये तयार होत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे हा रीतिकाळ आहे, रीतिकाळामध्ये क्रिया घडत आहे, घडून गेलेली आहे किंवा घडणार आहे याचा बोध होत असतो. वर्तमान काळ आपण घेतला तर एखादी क्रिया सतत करीत असल्याची रीत ज्यावेळेस समजली जाते त्यास रीती वर्तमान काळ असे म्हणतात. किंवा भूतकाळाचं उदाहरण घेतलं तर एखादी क्रिया भूतकाळामध्ये सतत करण्याची कर्त्याची रीत असेल तर तो रीती भूतकाळ असलेला आपल्याला पाहायला मिळतो. किंवा भविष्यकाळाचं उदाहरण या ठिकाणी घेतलं तर एखादी क्रिया भविष्यकाळात सतत करण्याची कर्त्याची रीत समजते तेव्हा तो रीती भविष्यकाळ विद्यार्थी मित्रांनो असलेला पाहायला मिळतो. म्हणजे या ठिकाणी रीती काळ जो आहे हा रीती काळ देखील आपल्याला लक्षात घ्यायचा आहे, त्याचा देखील आपल्याला अभ्यास हा करायचा आहे. म्हणजे या रीती काळामध्ये क्रिया सतत घडत आहे, घडलेली आहे किंवा घडणार आहे अशा पद्धतीचा बोध हा होत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर बघा आपल्याला रीतिकाळाचे प्रकार दिलेले आहेत. रीती वर्तमान काळ, उदाहरणार्थ स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी सतत अभ्यास करत असतात, हा रीती वर्तमान काळ आहे. नंतर रीती भूतकाळ, स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सतत अभ्यास करत असत, भूतकाळातील वाक्य दिलेलं आहे. नंतर रीती भविष्यकाळ बघा, स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थी सतत अभ्यास करत राहतील. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण व्हायचं आहे त्यामुळे साहजिकच त्यांचा अभ्यास सतत चालू असणार आहे, ते सतत अभ्यास करत राहतील असं हे भविष्यकाळातील वाक्य आहे. त्या ठिकाणी काही उदाहरणे दिलेली आहेत बघा. पहिलं उदाहरण बघा, धावपटू धावण्याचा सतत सराव करत असतात. म्हणजे धावपटू जे असतात आपले धावण्याचा वेग वाढावा, धावणे म्हणजे पळण्याचा वेग वाढावा यासाठी सतत ते सराव करत असतात. माझ्या एकत्र कुटुंबात आजी उत्तम संस्कार करत असे. एकत्र कुटुंब पद्धती पूर्वी होती किंवा आताही आपल्याला असलेली पाहायला मिळते. मग माझ्या एकत्र कुटुंबात माझी आजी संस्कार करत असे असं वाक्य आहे, भूतकाळातील हे वाक्य आहे. हिरव्या पालेभाज्या आवश्यक असल्यामुळे सर्वच व्यक्ती रोजच्या आहारात त्या खात जातील. म्हणजे साहजिकच भविष्यकाळातील वाक्य आहे. हिरव्या पालेभाज्या आवश्यक असल्यामुळे सर्वच व्यक्ती रोजच आहारात त्या खात जातील. या ठिकाणी ही वाक्य दिलेली आहेत. पण बघा या ठिकाणी तुमच्या लक्षात येणार आहे की कुठली तरी कृती दाखवलेली आहे, कृती घडत आहे. धावपटू धावण्याचा सतत सराव करत असतात, वर्तमान काळातील क्रिया घडत आहे, धावण्याची क्रिया आहे. आणि म्हणजे रीती वर्तमान काळ या ठिकाणी हा असलेला पाहायला मिळतो. माझे एकत्र कुटुंबात माझी आजी उत्तम संस्कार करत असे हा रीती भूतकाळ असलेला पाहायला मिळतो. आणि रीती भविष्यकाळ, हिरव्या पालेभाज्या आवश्यक असल्यामुळे सर्वच व्यक्ती रोजच्या आहारात त्या खात जातील, हा रीती भविष्यकाळ या ठिकाणी असलेला पाहायला मिळतो. आपण या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, पाठ्यपुस्तकामध्ये जे काळाचे प्रकार दिलेले आहे आणि जी काही उदाहरणे दिलेली आहेत त्या उदाहरणाचा आढावा या ठिकाणी घेतलेला आहे. आता आपल्याला थोडंसं हा काळ समजून घेत असताना एक्स्ट्रा काही उदाहरणे देखील आपल्याला पाहणे आवश्यक आहे. या ठिकाणी तुम्हाला स्वाध्यायामध्ये देखील काही उदाहरणे दिलेली आहेत, ती तर उदाहरणे तुम्हाला सोडवायची आहेतच. त्याचबरोबर काही दुसरी उदाहरणे देखील आपल्याला हे काळ चांगले समजण्यासाठी घ्यावी लागणार आहेत. काळाचे वर्तमान काळ आपण घेतला तर बघा त्याचे काही पोट प्रकार आहेत, उपप्रकार आहेत. त्या ठिकाणी वर्तमान काळ असू द्यात, भूतकाळ असू द्यात किंवा भविष्यकाळ असू द्यात,
त्याचे काही उपप्रकार आहेत. त्यातील अपूर्ण काळ हा एक उपप्रकार आहे. तो मुलगा खेळत आहे, तो मुलगा खेळत होता, तो मुलगा खेळत असेल. अशा अपूर्ण काळ बघा वर्तमान काळामध्ये आहे, भूतकाळामध्ये आहे, भविष्यकाळामध्ये आहे. तो मुलगा खेळत होता. होता म्हटलं की त्या ठिकाणी भूतकाळ या ठिकाणी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे ती क्रिया अपूर्ण दाखवलेली आहे. खेळत होत, तो मुलगा खेळत होता, त्याचं अजून खेळून झालं नव्हतं, क्रिया अपूर्ण आहे, त्यामुळे अपूर्ण काळ आहे. तो मुलगा खेळत असेल या ठिकाणी अपूर्ण भविष्यकाळ असलेला पाहायला मिळतो. अशा पद्धतीने म्हणजे क्रिया जर अपूर्ण राहिली असेल तर तो अपूर्ण काळ, मग तो वर्तमान काळ असू द्यात, भूतकाळ असू द्यात किंवा भविष्यकाळ असू द्यात, तो मुलगा खेळत आहे म्हणजे वर्तमान काळामध्ये ही क्रिया घडत आहे, खेळून त्याचं झालेलं नाही, तो मुलगा खेळत आहे. अशा पद्धतीची ही क्रिया ही दाखवलेली आहे. क्रिया चालू आहे का अपूर्ण आहे ते देखील आपल्याला या क्रियापदावरून समजत असतं. जर क्रिया अपूर्ण असल्याचे समजले तर तो अपूर्ण वर्तमान काळ किंवा अपूर्ण भूतकाळ किंवा अपूर्ण भविष्यकाळ असलेला आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी बघा 3 वाक्य आपण पाहिले. तो मुलगा खेळत आहे. या ठिकाणी या पहिल्या वाक्यामध्ये खेळण्याची क्रिया ही वर्तमान काळात चालू आहे किंवा ती अपूर्ण असल्याचे देखील आपल्याला समजत आहे. हा अपूर्ण वर्तमान काळ असलेला पाहायला मिळतो. दुसरं वाक्य बघा. तो मुलगा खेळत होता. या दुसऱ्या वाक्यामध्ये खेळण्याची क्रिया भूतकाळात चालू किंवा अपूर्ण असल्याचे समजते, त्यामुळे हा अपूर्ण भूतकाळ असलेला पाहायला मिळतो. तिसरं वाक्य या ठिकाणी जर आपण घेतलं तर तिसऱ्या वाक्यात खेळण्याची क्रिया भविष्यकाळात चालू किंवा अपूर्ण असल्याचे आपल्याला समजत आहे. तिसरं वाक्य बघा. तो मुलगा खेळत असेल म्हणजे खेळण्याची क्रिया भविष्यकाळामध्ये चालू आहे, परंतु ती चालू आहे म्हणजे साहजिकच ते अपूर्ण असल्याचे आपल्याला समजत आहे, त्यामुळे हा अपूर्ण भविष्यकाळ आहे. म्हणजे या ठिकाणी बघा आपण अपूर्ण काळाची वर्तमान काळातील एक वाक्य, भविष्यकाळातील आणि भूतकाळातील एक वाक्य या ठिकाणी पाहिलेलं आहे. या तिन्ही काळात क्रियेची जर अपूर्णता दाखवलेली असेल तर त्याला अपूर्ण काळ असेल म्हणतात. म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण भूतकाळ, अपूर्ण भविष्यकाळ, क्रिया अपूर्ण त्या ठिकाणी दाखवलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर क्रियापदावरून क्रिया ही वर्तमान काळामध्ये, भविष्यकाळामध्ये किंवा भूतकाळामध्ये पूर्ण घडलेली असेल तर तो पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भविष्यकाळ, पूर्ण भूतकाळ असलेला आपल्याला पाहायला मिळतं. उदाहरणार्थ बघा काही वाक्य आपण घेऊया. मधूने लाडू खाल्ला आहे. हे जर पहिलं वाक्य घेतलं तर या ठिकाणी पहिल्या वाक्यात खाल्ला आहे हे संयुक्त क्रियापद आलेलं आहे. यावरून खाण्याची क्रिया ही वर्तमान काळात पूर्ण झालेली आहे, खाऊन झालेला आहे, खाल्ला आहे असं आपल्याला समजत आहे. साहजिकच खाल्ला आहे, आत्ताच खाल्ला आहे, त्यामुळे तो पूर्ण वर्तमान काळ आहे. दुसरं वाक्य असं घेऊया बघा. मधूने लाडू खाल्ला होता. आता खाल्ला होता हे संयुक्त क्रियापद आहे. ह्या संयुक्त क्रियापदावरून भूतकाळात क्रिया पूर्ण झालेली आहे असं आपल्याला समजत आहे, त्यामुळे तो पूर्ण भूतकाळ या ठिकाणी असलेला आपल्याला पाहायला मिळतं. तिसरं वाक्य घ्या. मधूने लाडू खाल्ला असेल. तिसऱ्या वाक्यातील खाल्ला असेल हे जे संयुक्त क्रियापद आहे, या संयुक्त क्रियापदावरून खाण्याची क्रिया भविष्यकाळात पूर्ण झालेली आहे असे ज्यावेळेस समजते त्यावेळेस तो पूर्ण भविष्यकाळ असलेला आपल्याला पाहायला मिळतो. मध्ये मधूने लाडू खाल्ला असेल म्हणजे अजून क्रिया घडत आहे असं दाखवलेलं नाही. क्रिया भविष्यकाळात पूर्ण झाली असेल असं समजत आहे, त्यामुळे हा पूर्ण भविष्यकाळ या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो असलेला पाहायला मिळतो. म्हणजे बघा आपण या ठिकाणी काळ पाहिलेला आहे. काळाचे उपप्रकार या ठिकाणी आपण पाहत आहोत.
वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ असे हे काळाचे प्रकार आहेत. त्या प्रकाराचे पुन्हा उपप्रकार देखील असलेले पाहायला मिळतात. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ अशा पद्धतीने हे उपप्रकार आहेत. अपूर्ण याच्यामध्ये क्रिया अपूर्ण दाखवलेली असते. पूर्ण काळामध्ये क्रिया पूर्ण झालेली दाखवलेली असते. चालू पूर्ण म्हणजे ती क्रिया घडत आहे. उदाहरणार्थ मुलगा पुस्तक वाचत असतो, मुलगा पुस्तक वाचत असे, मुलगा पुस्तक वाचत जाईल अशा पद्धतीची रचना म्हणजे वाचत असतो, वाचत जाईल, वाचत असे या संयुक्त क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला रीत समजत आहे किंवा वहिवाट समजत असलेले आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे तो रीतिकाळ बाळांनो या ठिकाणी आपल्याला असलेला पाहायला मिळतो. एखादी क्रिया जर भूतकाळात सतत करण्याची रीत समजत असेल तर तो रीतिभूतकाळ असतो. एखादी क्रिया सतत भविष्यकाळामध्ये सतत करतेची रीत जर समजत असेल तर तो रीतिभविष्यकाळ असलेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आणि एखादी क्रिया सतत करीत असण्याची रीत जर समजली तर तो रीती वर्तमान काळ असलेला पाहायला मिळतो. म्हणजे बघा या ठिकाणी कर्त्याची रीत आपल्याला समजत असते. क्रिया सतत करीत असण्याची रीत आपल्याला समजत असलेली पाहायला मिळते. उदाहरणार्थ मधू लाडू खात असतो, मधू लाडू खात असे, मधू लाडू खात जाईल. या ठिकाणी बघा मधू लाडू खात असतो हे जे वाक्य आहे ते रीती वर्तमान काळाचं आहे. मधू लाडू खात असे रीती भूतकाळाचं वाक्य हे असलेलं पाहायला मिळतं. मधू लाडू खात जाईल रीती भविष्यकाळ आहे. म्हणजे अशा पद्धतीने रीती काळामध्ये कर्त्याची रीत समजत असते. ती रीत त्याच्यावरून आपल्याला तो काळ कुठला आहे ते देखील समजत असतं. म्हणजे अशा पद्धतीने रीतिकाळाची काही वैशिष्ट्ये या ठिकाणी आपल्याला अभ्यासक्रमामध्ये दिलेली आहेत. ती वैशिष्ट्ये देखील आपल्याला व्यवस्थितरित्या पाहायची आहेत, व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. हे काळ आणि काळाचे जे काही प्रकार दिलेले आहेत ते प्रकार समजून घ्यायचे आहेत. स्वाध्यायकृती त्या ठिकाणी तुम्हाला सोडवायची आहे. स्वाध्यायकृती सोडवत असताना कोणत्या विद्यार्थ्यांना काही अडचण आली तर साहजिकच तुम्ही विचारू शकता. तुमच्या शंका कुशंकांचे समाधान हे केले जाईल. या ठिकाणी आजच्या भागामध्ये बघा आपण काळ आणि काळाचे जे काही प्रकार दिलेले आहेत, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ या प्रकाराविषयी माहितीही अभ्यासलेली आहे. ज्यावेळेस आपली शाळा सुरू होणार आहे त्यावेळेस देखील आपण एक्स्ट्रा उदाहरणे घेऊन हे प्रकरण पुन्हा पाहणार आहोत. या ठिकाणी तुम्ही घरी आहात आता सध्या, हा व्हिडिओ बघून पाठ्यपुस्तक तुमचं वाचून थोडा अभ्यास करण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे. काही गोष्टी समजून घेतल्या तर त्या तुम्हाला समजणार आहेत. ज्या काही गोष्टी समजणार नाहीत त्या ठिकाणी तुम्ही शाळा भरल्यावरती किंवा आत्ता अभ्यास करत असताना तुम्ही फोन करून एखादी गोष्ट विचारू शकता. या ठिकाणी आपण आजच्या भागामध्ये बघा हे काळ अभ्यासलेले आहेत, काळाचे उपप्रकार अभ्यासलेले आहेत. या अगोदर देखील आपण काव्यगुण म्हणजे काय, शब्दशक्ती, एकूण 3 काव्यगुण आहेत, 3 शब्दशक्ती आहेत, अभिधा, लक्षणा, व्यंजना. काव्यगुण देखील 3 असलेले आपल्याला पाहायला मिळतात, ओज, माधुर्य आणि प्रसाद. या 3 काव्यगुणाचा देखील अभ्यास केलेला आहे. तोही भाग आपल्याला सिलेबसमध्ये घेतलेला आहे. त्यामुळे त्याचाही अभ्यास व्यवस्थित तुम्हाला करायचा आहे आणि चांगले मार्क्स हे मिळवायचे आहेत. तुमची प्रथम सत्र जी परीक्षा आहे या प्रथम सत्राला शब्दशक्ती आणि शब्दभेद ही 2 प्रकरणे अभ्यासक्रमामध्ये आहेत. त्यामुळे त्या 2 प्रकरणाचा अभ्यास व्यवस्थित करा. काळ हे प्रकरण प्रथम सत्रासाठी नसलं तरी देखील तुम्हाला वार्षिक परीक्षेसाठी आहे. वार्षिक परीक्षा देखील आपली लवकरच होणार आहे. त्यामुळे तो देखील भाग आपल्याला अभ्यासक्रमामध्ये घ्यायचा आहे आणि तुम्ही देखील तो अभ्यास करून ठेवायचा आहे. मग अशा पद्धतीने आजच्या भागामध्ये आपण काळाचे प्रकार, त्याचे पुन्हा उपप्रकार जे आहेत, अपूर्ण, पूर्ण, सामान्य किंवा चालू पूर्ण याची माहितीही या ठिकाणी पाहिलेली आहे. यानंतरच्या भागामध्ये आपण 5वं जे प्रकरण आहे शब्दभेद या 5व्या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थ्यांनी रीती, काळ
समजून घ्या, वर्तमान काळ समजून घ्या, भूतकाळ समजून घ्या, भविष्यकाळ समजून घ्या किंवा रीती वर्तमान काळ समजून घ्या, रीती भूतकाळ समजून घ्या, रीती भविष्यकाळ समजून घेतला तर तुम्हाला साहजिकच हे काळाचे उपप्रकार समजणार आहे. यानंतरच्या भागामध्ये आपण शब्दभेद हे प्रकरण पाहणार आहोत. त्याच्या अगोदर काळ या प्रकरणावरचा स्वाध्याय तुम्ही कंप्लीट करून ठेवायचा आहे. घरी जरी असाल तरी तुम्ही लेखन करू शकता, वाचू शकता, अभ्यास करू शकता. हा व्हिडिओ बघून तुम्हाला त्या ठिकाणी माहितीही ऐकायची आहे, जे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम शिक्षक करत असतात. ते थोडंसं ऐका, व्हिडिओ समजून घ्या. त्याच्या माध्यमातून काही शंका असतील तर प्रत्यक्ष विचारू शकता तुम्ही फोन करून. यानंतर आपण शब्दभेद हे जे प्रकरण आहे या शब्दभेद प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, ते पूर्ण प्रकरण वाचून ठेवायचं आहे. ते प्रकरण वाचल्यानंतर तुम्हाला शब्दभेद कशा पद्धतीने असतात ते देखील थोडंफार समजणार आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अजून चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजण्यास मदत होणार आहे. या ठिकाणी आपण थांबूयात. बसा.